मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सरकार स्थापन झालं की आम्ही विरोधी पक्षनेते पदाची मागणी करू, भास्कर जाधव यांची माहिती। तुम्ही आणि सबंध महाराष्ट्र माझं अभिनंदन करतोय असं समजून आभार मानतो। माझी गटनेतेपदी निवड झाली हे अनपेक्षित आहे। स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं। मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे, मी मुंबईत राहणारा माणूस नाही। मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला मंत्रालयात जाणं येणं सोयीचं ठरतं, त्यामुळे ही निवड मुंबईमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याची व्हावी म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता, पण अध्यक्षांनी माझी निवड केली, तसा आदेश दिला, त्यामुळे तो मी स्वीकारला। शपथविधी झाला की आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की सरकारकडे विरोधी पक्षनेतेपद मिळावं याची मागणी करू। तुम्ही माझं पत्रकार मित्र हे अभिनंदन करताय, याचा अर्थ समस्त महाराष्ट्र माझं अभिनंदन करतोय असं मी समजतो आणि म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देतो। खरं तर ही माझी निवड ही अनपेक्षित आहे। मला स्वतःलाही माझी निवड व्हावी असं वाटत नव्हतं। माझी निवड का होऊ नये याचं कारण मी ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे, मी मुंबईमध्ये राहणारा माणूस नाही। आणि म्हणून मुंबईमध्ये राहणारा माणूस नेहमी मंत्रालय विधिमंडळामध्ये त्याला येणं जाणं सोयीचं पडतं आणि म्हणून ही निवड ही एका मुंबई शहरामधल्या राहणाऱ्या सिनियर माणसाची व्हावी आणि विशेष करून आमचं युवा नेतृत्व आणि आमच्या पक्षाचं भवितव्य आमदार आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे यांची निवड व्हावी असा मी आग्रह धरला होता। परंतु शेवटी आमचे पक्षप्रमुख या संपूर्ण सभेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी सांगितलं, मी सांगतोय भास्कर जाधवांचीच निवड झालेली आहे किंवा भास्कर जाधवांचीच निवड व्हायला हवी असा त्यांनी आदेशच दिला। आणि म्हणून ज्या वेळेला पक्षप्रमुख अशा प्रकारचा आदेश देतात त्यावेळेला तो विनम्रपणे स्वीकारावा लागतो, अन्यथा आदित्यसाहेब ठाकरे त्यांना ही जबाबदारी मिळावी असं माझं स्वतःचं मत होतं। पण त्यांना विधिमंडळ नेतेपदी नेमले गेले, त्यांना विधिमंडळ नेतेपदी आदित्य साहेबांना विधिमंडळ नेतेपदी म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी काही दावा केला जाईल काय सांगा? अरे थांब ना, अरे एक मिनिट थांब ना, प्रश्न विचारतो, थांब ना। असं आहे की आम्ही जरूर शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली की आम्ही नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड झाली की आम्ही जरूर विद्यमान सरकारकडे आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं याची मागणी ही आम्ही रितसर करणारच आहोत। सर, हिंदी में आपको पार्टी का नेता चुना गया है, आपकी जिम्मेदारी बढ़ गई है, साथ साथ फैसला लेंगे। मैं ये 7वीं बार 7 टाइम एमएलए बन चुका हूँ, तो मुझे बहुत लंबा अनुभव जरूर है। इस अनुभव का फायदा मेरे पार्टी को भी जरूर हो सकता है और महाराष्ट्र को भी हो सकता है और जो रूलिंग पार्टी है उसको भी हो सकता है। लेकिन विरोधी पार्टी सत्ताधारी पार्टी जब विरोधी पार्टी की इज्जत करेगी, बहुमान रखेगी, उसका सम्मान रखेगी, डेमोक्रेसी की इज्जत करेगी, तो इसका फायदा और भी हो सकता है। लेकिन उन्होंने कुछ भी किया तो भी मेरे पार्टी को तो मैं जरूर फायदा करा के दूंगा। विरोधी पक्ष नेता के लिए आप लोगों की चर्चा चल रही है कि आप लोग दोनों पक्ष एक साथ आकर कंबाइन तरीके से राज्यपाल के पास इस बात के लिए आपको डिमांड की थी कि पूरा अलायंस आप लोग ऐसा है कि हम लोग जरूर विरोधी पक्ष नेता पद का डिमांड जरूर करेंगे, मांग जरूर करेंगे, लेकिन जब सभी एमएलए की शपथ विधि जो होता है वो हो जाएगा, उसके बाद में विधानसभा अध्यक्ष का चुनाव हो जाएगा, उसके पहले राज्य का मंत्रिमंडल यहाँ फॉर्म हो जाएगा, उसके बाद में की ये प्रोसीजर है। लेकिन मैं इतना जरूर कह सकता हूँ कि हम लोग विरोधी पक्ष नेता पद की मांग जरूर करेंगे। एक आखिरी सवाल सर कि उदय सामंत या कई ऐसे नेता कह रहे हैं कि शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप के कई विधायक जो है
अभी भी उनके संपर्क में है, तो क्या शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप एक बार फिर टूट सकता है, ऐसी संभावना है? ऐसा है कि महाराष्ट्र में ये जो गवर्नमेंट अभी फॉर्म होने जा रही है, ये लोगों ने चुन के दी हुई गवर्नमेंट नहीं है। हम लोग एकदम संख्या बल से कम हो गए, इसीलिए हम नहीं बोलते हैं, लेकिन पूरा देश कह रहा है कि दाल में कुछ काला है। पूरा देश कह रहा है, पूरा देश कह रहा है कि ईवीएम मशीन से चुनाव ना किया जाए। अभी फिर से वो स्लिप यानी वो जो पर्ची होती है उससे बैलेट पेपर उससे चुनाव किया जा सकता है। तो अभी ये ऐसे लोग बोलेंगे तो उसका हिसाब, उसकी नोंद ये महाराष्ट्र की जनता लेगी। रोकने के लिए क्या रणनीति है? क्या रोकने के लिए? विधायकों को अपने साथ बनाए रखना 5 साल तक वो बड़ी चुनौती होगी। वो बोलेंगे और हम हमारे विधायकों पे शक करेंगे। ऐसा हो सकता है? ऐसा कभी नहीं हो सकता है। जो एक बार हुआ है, बार बार ऐसा होता नहीं है। थैंक यू। थैंक यू।